मालवण शहरात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या बेकायदेशीर साठ्याविरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 51,025 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी संशयित आरोपी अमित अशोक सावंत वय 40 राहणार भरड रांगोळी महाराज मठाजवळ तालुका मालवण याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान त्याला न्यायालयात हजर केले असता 6 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी: 3 जून रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास मालवण शहरातील रांगोळी महाराज मठ नजीक असलेल्या महालक्ष्मी जनरल स्टोअर्सच्या बाजूच्या एका शेडमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला आणि मानवी शरीरास घातक असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तेथे छापा टाकला। या छाप्यात पोलिसांना वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचा पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा सुमारे 51,025 रुपयांचा मोठा साठा आढळून आला। हा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अमित अशोक सावंत वय 40 वर्षे राहणार भरड रांगोळी महाराज मठजवळ तालुका मालवण याला ताब्यात घेतले आहे। त्याच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करून मानवी जीविताला धोका निर्माण करणारे पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विल्सन डिसोजा यांनी या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123 तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत करत आहेत।